अध्यक्ष महोदय 2024च्या पहिल्या अधिवेशनातील महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या भाषणामध्ये जे त्यांनी उल्लेख केले त्याला समर्थन देण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे। खरं म्हणजे अभिभाषण बघितलं तर असं त्यांच्या अभिभाषणावरून लक्षात येतं की खऱ्या अर्थाने महायुती सरकारची सही दिशा आणि स्पष्ट नीती होती। एका दृष्टीने सबका साथ सबका विकास ही भूमिका घेऊन माझं सरकार जे आहे ते काम करत आहे। मग ते शेतकऱ्यांसाठी असो, वारकऱ्यांसाठी असो, महिला युवक वंचितांसाठी असो, दुर्लक्षित लोकांसाठी असो, गरीब घटकांसाठी असो, या सगळ्यांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे, महायुती सरकार करत आहे। अध्यक्ष महोदय, मगासपासून किंवा 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून म्हणजे आजचा दिवस माझ्या माहितीप्रमाणे 29 जून 2022 ला मागच्या सरकारच्या मुख्यमंत्री यांचा कार्यकाळ संपला, सरकार खाली आलं आणि महायुतीचं सरकार आलं। तो आजचाच दिवस आहे अध्यक्ष महोदय, परंतु यांची मानसिकता अजून गेलेली दिसत नाही। निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्ही काय करणार आहोत ते सांगण्याच्या पेक्षा, कारण की मोदी सरकारच्या बद्दल काही बोलायलाच नव्हतं, इतक्या प्रकारच्या योजना 140 कोटी लोकांच्या करता सरकारने आणल्या होत्या की काहीच बोलायला जागा नव्हती, कुठलाही घोटाळा नाही 10 वर्षामध्ये, अशा प्रकारची परिस्थिती मोदी सरकारने केलेली होती। आणि मग करायचं काय? आणि त्याच्यामुळे त्या मानसिकतेमधनं अजून ही मंडळी गेलेली नाही। ती मानसिकता घेऊन मग निरनिराळे विषय त्या ठिकाणी आणून समाज मन बिघडवण्याचं काम केलं असेल, परंतु खऱ्या अर्थाने विकासाचं बोलण्याच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टी बोलण्यामध्ये अजूनही त्यांचा हात कोणी पकडणार नाही हे आत्ताच्या आपल्या या बोलण्यावरनं देखील आपल्याला कळते। अध्यक्ष महोदय, हाच तो 29 जूनचा दिवस होता की त्या दिवशी तुमचं सरकार जे आहे ते खाली आलं। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करण्याची घोडदौड जी आहे ती त्याच्यानंतर सुरू झाली। खऱ्या अर्थाने हे स्थगिती सरकार जे आहे ते बाजूला झालं आणि त्या ठिकाणी एक प्रकारची सर्व घटकांना न्याय देणारी घोडदौड पूर्ण झाली। अध्यक्ष महोदय, अनेक निर्णय जे आहेत ते दूरगामी प्रकारचे अनेक निर्णय अध्यक्ष महोदय सरकारने घेतले। विकासाचे एका दृष्टीने पुढील 25 वर्ष या जनतेचा कसा विकास होईल त्या दृष्टीने महायुतीच्या सरकारने निर्णय घेतले। केवळ स्थगिती देऊन विकास होत नाही, तर खऱ्या अर्थाने विकास घेऊन निरनिराळ्या प्रकारचे विकासाच्या योजना प्रत्यक्ष राबवून काम करायला लागतं अध्यक्ष महोदय, आणि ते या ठिकाणी आपल्याला केलेलं आपल्याला बघायला मिळतं। एका दृष्टीने मी तर म्हणेन की महायुती सरकार हे भाग्य विधाते ठरलेलं आहे। खऱ्या अर्थाने निरनिराळ्या प्रकारच्या धोरणामध्ये निरनिराळ्या घटकांना न्याय देण्यासाठी निरनिराळे ठोस प्रकारचे निर्णय जे आहेत ते या अभिभाषणामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्यक्ष ते करण्याची भूमिका, त्याला गती देण्याचं काम देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य हे एका प्रकारे औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या एका प्रकारे पुढारलेलं राज्य आहे आणि त्याच्यामुळे हे राज्य पुढे नेण्याच्या करता या राज्याच्या उद्योगाच्या विचारामध्ये, उद्योगाच्या योजनांमध्ये भर टाकण्याकरता महायुती सरकारने अनेक प्रकारचे काम केलं। उद्योगधंदे वाढवावेत, उद्योगधंदे वाढले पाहिजेत आणि त्यामुळे 3,53,000 कोटीचं दावोस येथे करार केले, त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। अध्यक्ष महोदय, लाखो नोकऱ्या या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। 6,500 कोटींची थेट परकीय गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे की ज्याच्यामधनं खऱ्या अर्थाने माझ्या तरुणाला रोजगार मिळणार आहे। रिकाम्या हातांना काम आणि तरुणांना, तहानलेल्यांना पाणी, अशा प्रकारची भूमिका घेऊन रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकारचे उद्योग जे आहेत ते या राज्यामध्ये आणण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे। नवे काही उद्योग जे आहेत ते आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, राज्याचं एकच लक्ष्य आहे
$1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था साध्य करण्याचं लक्ष्य आहे. देशाचं लक्ष्य 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्याचं आहे. तर महाराष्ट्र ही $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था साध्य करणार आहे. आणि त्याच्यामुळे रोजगारासाठी या ठिकाणी कौशल्य विकासच्या माध्यमातून 500च्या वर कौशल्य विकास केंद्रे जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेली आहेत. अध्यक्ष महोदय, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. लाखो लोकांना या माध्यमातून भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे आणि त्यांना त्यांच्यामध्ये ते भरती होणार आहे. अध्यक्ष महोदय, शासन आपल्या दारी हा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम महायुती सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला. मी निश्चितपणे अभिनंदन करेन, लोकांनी देखील अभिनंदन केलं की ज्याच्या माध्यमातून करोडो लोकांना निरनिराळे लाभ मिळाले. ज्यांच्यावर निरनिराळ्या प्रकारचे जे लाभार्थी होते की ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, या शासन आपल्या दारी या माध्यमातून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हे सरकार जे आहे ते केवळ सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन शासनाला त्या ठिकाणी नेऊन लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुती सरकारने केलेले. अध्यक्ष महोदय, असंघटित कामगाराच्या बाबतीमध्ये कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी स्थापन केले. 39 प्रकारची आभासी मंडळं महायुती सरकारने आणली. मी शासनाला या निमित्ताने अजून एक विनंती करेन. नुकतंच जसं रिक्षा टॅक्सी चालक महामंडळ स्थापन केलं, त्याच पद्धतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ, स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशा प्रकारची देखील मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, कारण की या राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते जे आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत. वृत्तपत्र घरोघरी नेऊन टाकणारी त्याच्यामध्ये मुलं आहेत आणि त्याच्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ आपण स्थापन करावं ही देखील या निमित्ताने मी शासनाला विनंती करेन. अध्यक्ष महोदय, कामगारांच्या बाबतीत अनेक चांगल्या योजना ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये देखील लाडेक बागे समितीचा अहवालाची अंमलबजावणी केली आहे. मी या निमित्ताने अजून एक विनंती करेन अध्यक्ष महोदय की कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे. जो म्हणून घाणीत काम करणारा सफाई कामगार आहे त्याला वारसा हक्काने नोकरी मिळाली पाहिजे. त्याला सहजगत्या कुठल्याही कागदपत्र जी आहेत त्याची बरीच पूर्तता करण्याच्या ऐवजी त्याला सहजगत्या वारसा हक्काने नोकरी मिळण्याच्या करता शासनाने प्रयत्न करावेत. कोर्टामध्ये ज्या पद्धतीने ही स्टे आहे तर तो स्टे उठवण्याचं काम जे आहे ते शासनाने करावं आणि आमच्या या सफाई कामगाराला न्याय देण्याचं देखील काम करावं अशा प्रकारची देखील मी या निमित्ताने विनंती करेन. अध्यक्ष महोदय, आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये देखील अनेक निर्णय झाले. कालच्या बजेटमध्ये देखील अतिशय चांगले निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले. महात्मा फुले योजनेमध्ये, आयुष्यमान योजनेमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. 5 लाख रुपयाचा विमा जो आहे ते प्रत्येकाला या ठिकाणी देण्याची घोषणा जी आहे, ही भूमिका जी आहे ती शासनाने घेतलेली आहे. मोफत वैद्यकीय उपचार सर्वांसाठी शासकीय रुग्णालयामध्ये अशा प्रकारचं काम जे आहे ते या राज्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून देखील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे जाळं पसरल्यामुळे लाखो लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, मी मगाशी जे म्हटलं की हे सरकार जे आहे ते या राज्याचं भाग्य विधाते आहे असं मी म्हणेन. पायाभूत विकासच्या बाबतीमध्ये MMR रिजन मध्ये तर अटल सेतू असेल, कोस्टल मार्ग असेल, समृद्धी महामार्ग असेल, 300 किलोमीटर रस्त्यांचा विकास असेल, 710 पुलांचं काम असेल. अध्यक्ष महोदय, 6700 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम हायब्रिड एन्युटी प्रकल्पाद्वारे असेल. अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधांचं काम जे आहे ते कोणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा गेम चेंजर ठरणारे अध्यक्ष महोदय की ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या 14 कोटी जनतेला जो आहे तो लाभ आणि लाभच झालेला आहे. तुमच्यासारखं निगेटिव्ह भूमिका घेऊन केवळ विकासाचं न बोलता काही ना काहीतरी कुरापती काढण्याचं काम आम्ही केलं नाही, तर खऱ्या अर्थाने जनतेला कशा पद्धतीने लाभ मिळता येईल, वंचित दुर्लक्षित लोकांना कशा प्रकारे सहजगत्या त्या ठिकाणी योजनांचा लाभ घेता येईल त्या दृष्टीने या विकासाच्या पायाभूत सुविधा केलेल्या आहेत.
बळीराजा शेतकऱ्याच्या संबंधी अनेकांनी मांडणी केलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून एक क्रांतिकारी योजना जी आहे ती त्याला स्थगिती दिली होती, ती उठवून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. या निमित्ताने मी अजून एक सांगेन की या ग्रामीण भागामध्ये जशी जलयुक्त शिवार योजना आहे तशी एबीएमआर रिजन मध्ये किंवा माझ्या भागामध्ये देखील अनेक प्रकारच्या विहिरी आहेत. या विहिरींना जर पुनर्जीवित करायचं असेल, त्याचा पाण्याचा स्रोत जर वाढवायचा असेल, तर मी या निमित्ताने शासनाकडे मागणी करेन की या निमित्ताने या विहिरी पुनर्जीवित करण्याकरता ठाणे शहराकरता एक निधी देण्यात यावा. कारण की शेकडो विहिरी ज्या आहेत त्या या माध्यमातून अध्यक्ष महोदय पुनर्जीवित होणार आहेत आणि या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा निश्चितपणे लाभ मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, साहित्य विभाग असेल किंवा संस्कृती विभाग असेल, अनेक प्रकारच्या ठोस अशा योजना आणि त्याची अंमलबजावणी. क्रीडा विभागामध्ये तर राष्ट्रीय खेळाडूंना विशेष अशा प्रकारचं त्या ठिकाणी शासनाने पुरस्कार दिलेला आहे, विशेष प्रकारचा निधी दिलेला आहे आणि नोकरीची हमी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी साहित्य संस्कृतीचं संवर्धन व जतन करण्याचं काम देखील या माध्यमातून केलंय. मराठी भाषा भवनचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी देखील या ठिकाणी या संस्कृतीचं जतन व्हावं, मराठी भाषेचं जतन व्हावं याकरता काम चालू आहे. आणि बजेटमध्ये देखील काल वारकऱ्यांच्यासाठी दिंडीचा असेल, निरनिराळ्या प्रकारचा निधी जो आहे की यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जाहीर केलेला असेल. आणि त्यामुळे महायुती सरकारने सर्व व्यापक अशा प्रकारचं निर्णय आणि त्याची अंमलबजावणी आहे ती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, कामगार विभागामध्ये अजून एक मी सांगेन की ठाण्यासारख्या ठिकाणी जे शहर जे आहे ते आशिया खंडातलं औद्योगिक शहर होतं की या शहरामध्ये अजूनही अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत, त्याच्या कामगारांना त्यांची थकबाकी मिळालेली नाही. अध्यक्ष महोदय, इंडियन रबर कंपनी असेल, बंद पडलेल्या बॉम्बे वायर रोप असेल, असे अनेक छोटे मोठे कारखाने वागळे इस्टेटमध्ये आहेत, ठाण्याच्या आसपास आहेत. त्या बंद पडलेल्या कामगारांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या बंद पडलेल्या कामगारांच्या करता त्यांची जी थकबाकी आहे ती मिळण्याकरता शासनाने अवश्य प्रयत्न करावेत अशी मी विनंती करेन. अध्यक्ष महोदय, कारण की या कामगारांची संख्या जी आहे ती अनेक वर्षापासून त्यांना थकबाकी न मिळालेल्यामुळे इंडियन रबर कंपनीचे तर जवळजवळ 450 कामगारापैकी 200 कामगार मृत पावले, परंतु अजून त्यांना थकबाकी मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे मी या निमित्ताने विनंती करेन की अनेक प्रकारच्या ज्या आपण योजना आणल्या तर या बंद पडलेल्या कंपनीच्या कामगारांसाठी देखील एक वेगळी अशा प्रकारची योजना आणून त्यांना ताबडतोब त्यांना कशी त्याची थकबाकी मिळेल याच्याकरता अध्यक्ष महोदय उपयोग करावा. छोट्या उद्योगाच्या बाबतीत देखील वागळे इस्टेटमध्ये उपवन आहे, पोखरण आहे, अनेक भाग जे आहेत की याच्यामधले उद्योग बंद होता कामा नयेत म्हणून त्यांना काही पायाभूत सुविधा आपण दिलेल्या आहेत, पण बऱ्याचशा बाकी आहेत. उपवन मध्ये तर लाखो कामगार त्या ठिकाणी काम करतायत, परंतु अजून तो उद्योग क्षेत्रामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला नसल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. अध्यक्ष महोदय, तर त्या दृष्टीने देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करून कामगार उद्योग खात्याने याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे काम करावं. अध्यक्ष महोदय, काही वेळेला जसं शासनाने या अभिभाषणामध्ये दिलेलं आहे की पुराण ज्या वस्तू आहेत, पुराण गड किल्ले आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जाणार आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून 11 किल्ल्यांचं जागतिक वारशाकरता आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये देखील अध्यक्ष महोदय 300 वर्ष जुना असा किल्ला होता, त्याचं जेल मध्ये रूपांतर केलं. माझी अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, जाहीर विनंती केलेली आहे की हा एक फार मोठा आपला ऐतिहासिक वारसा आहे, हा एक याची ऐतिहासिक जपणूक झाली पाहिजे. आणि या किल्ला जो आहे, जो आता जेल आहे, या जेलचं काही मंडळी जी आहेत की ज्यांचा याच्यामध्ये काही एका बिल्डर लॉबीचा याच्यामध्ये हात आहे, हे जेलच स्थलांतर करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करण्याचा शासनाकडे त्यांनी प्रस्ताव दिलेला. अध्यक्ष महोदय, हे कदापि होता कामा नये. ठाणेकर हे होऊही देणार नाहीत, परंतु याच्यामध्ये तर स्मारकाचं काम चालू आहे. या ठिकाणी राघोजी भागरेच्या पासून ते क्रांतिकारकांना फाशी दिलेली आहे. वासुदेव बळवंत फडके असतील, स्वातंत्र्यवीर असतील, त्यांना या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. अध्यक्ष महोदय, पोर्तुगीजांतून हे जेल जे आहे ते हा किल्ला होता तो मुक्त केलेला आहे. या जेलचं स्थलांतर न करता जयंतराव सांगा. अध्यक्ष महोदय, मला खात्री आहे की हे शासन आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री आहेत ते हे कदापि होऊ देणार नाही. आणि हे जो किल्ला आहे आणि हा जो जेल आहे
हा असाच्या असा राहील, कारण हे ठाण्याचं वैभव आहे. अध्यक्ष महोदय, महिलांच्या संबंधामध्ये कालच्या बजेटमध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना जी आहे, कारण की हे सरकार जे आहे ते महिला, शेतकरी, युवक, विविध घटकांसाठी आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे, गरिबांच्यासाठी निर्णय योजना आणणारं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे महिलांच्या संबंधामध्ये देखील एसटी मध्ये सवलत दिली, त्याच्यामुळे या ठिकाणी एसटीच्या बाबतीमध्ये देखील त्याची भारमान देखील वाढलं आणि एसटीच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली. अध्यक्ष महोदय, आनंदाचा शिधा हा तर एक महान, फार मोठा प्रयोग जो आहे, हा मोठा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये राबवला. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, दिवाळी असो, गुढीपाडवा असो, या सर्व सणावारी या ठिकाणी आनंदाचा शिधा देण्यात आला. आणि अतिशय ज्याला म्हणता येईल की या सणाचा आनंद जो आहे तो गोरगरीब जनतेला देखील या महाराष्ट्रातल्या देण्यात आला. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने शाळांच्या संबंधामध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम जो आणला गेलेला आहे, त्या उपक्रमाची सुरुवात देखील झालेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. अध्यक्ष महोदय, याच्याच बरोबर मी निश्चितपणे विनंती करेन की काही भागामध्ये अजून दुरुस्ती आहे, काही महापालिकांच्या शाळा आहेत. आता माझ्या ठाणे शहरामध्ये महापालिकांच्या शाळांची दुरुस्ती पण झाली पाहिजे, देखभाल पण झाली पाहिजे, सुविधा पण मिळाल्या पाहिजेत, सुरक्षा पण त्या ठिकाणी दिली पाहिजे, शिक्षक देखील त्या ठिकाणी उपलब्ध केले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने गरीब मुलांना जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण देखील मिळणार आहे. त्याच्याकरता देखील निधी जो आहे, जो आपण व्यवस्था केलेली आहे निधीची, त्या ठिकाणी तो निधी जो आहे तो देखील वापरात आला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्र जो आहे, जसं महाराष्ट्र जो आहे तो कला संस्कृतीचं संवर्धन करणारा महाराष्ट्र आहे, माझ्या शहरामध्ये देखील हे कलाकारांचं शहर आहे. या ठिकाणी लेखक, कलाकार, निरनिराळे सिने नाटकाचे आर्टिस्ट जे आहेत ते त्या ठिकाणी राहतात. कलाभवनची दुरुस्ती जी आहे ती त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कलाभवन जे आहे ते गेली 3 वर्ष बंद आहे, ती दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्याच्याकरता देखील निधी जी आहे, निधीची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जसं आपण ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही अभिनव उपक्रम केला, रात्रीच्या शाळा देखील या महाराष्ट्रामध्ये चालतात आणि या रात्र शाळांच्या शिक्षक जे आहेत ते अर्धवेळ समजून त्यांना आपण कुठल्याही प्रकारच्या फायदे दिले जात नाहीत. त्यांना पेन्शन पण दिली जावी, निवृत्ती वेतन दिलं जावं, त्यांना सर्व प्रकारचे भत्ते दिले जावेत, अशा प्रकारची देखील मी या निमित्ताने शासनाला विनंती करेन की, कारण की अनेक हजारो रात्र शाळेमध्ये शिक्षक काम करतात. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या शहरामध्ये सीसीटीव्ही देखील लावण्याचे त्यांनी उल्लेख केलेला आहे. ठाणे शहरामध्ये देखील हे सीसीटीव्ही लावण्याचा उल्लेख केलेला आहे. सर्व शहरभर जो आहे तो सीसीटीव्हीच्या माध्यमातून निश्चितपणे हे जे पब्स असतील, निरनिराळ्या प्रकारचे त्या ठिकाणी बार आहेत, निरनिराळ्या ठिकाणी अनधिकृत बारवर तर आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाडण्याचं काम चालू आहे. सर्वांना समानपणे ते पाडले जावेत आणि त्या ठिकाणी हे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील म्हणजे दुजाभाव होता कामा नये. अधिकारी जे आहेत ते दुजाभाव करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, त्यांची भूमिका प्रामाणिक आहे, परंतु अधिकारी जे आहेत हे त्या ठिकाणी दुजाभाव करतात आणि त्याच्यामुळे त्या कारवाई ज्या आहेत ते योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, अनेक 85 प्रकारचे मुद्दे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आहेत. सगळे मुद्दे न घेता अनेक मुद्द्यांना या ठिकाणी वक्त्यांनी हात घातलेला आहे, परंतु निश्चितपणे या अभिभाषणाच्या निमित्ताने शासनाच्या या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी या अभिभाषणाला राज्यपालांच्या माननीय महामहिम राज्यपालांच्या पाठिंबा देतो आणि त्या ठिकाणी शासनाचं देखील अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. संजय पाटील.